नमस्कार मंडळी, मी तुमची गॉसिप गर्ल आरजे वैष्णवी आणि तुम्ही ऐकत आहात स्माइल एफएम 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज. मंडळी, आजचा दिवस खास आहे, कारण अर्थातच मी एक स्त्री आहे आणि आजचा दिवस सगळ्याच स्त्रियांसाठी खूप खास आहे, कारण आज महिला दिन आहे. तर याच दिनानिमित्त आपल्या स्टुडिओमध्ये एक खूप खास कमाल धमाल स्त्री आपल्याला लाभलेली आहे, जी आपल्याला खूप सुंदर असं मार्गदर्शन करणार आहे. आता ती स्त्री कोण आहे? नेमकं त्या स्त्री शक्तीने आपल्याला काय मार्गदर्शन करणार आहेत? असं सगळं काही जाणून घेऊयात त्यांच्याच तोंडून. तर मॅडम, सगळ्यात पहिले तुमची ओळख करून द्या आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगा, की तुम्ही आज आम्हाला नेमकं कोणतं मार्गदर्शन करणार आहात? अ, नमस्कार वैष्णवी. नमस्कार. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा मॅडम. येस. खरं तर आज महिला दिन आणि मी इथं का आले हा खूप मोठा प्रश्न. तर मी सौ हेमा फडे. मी एक मानसतज्ञ आहे. मी मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करते. त्याच्यामध्ये विविध शाळांमध्ये जाणे, विविध लोकांना मार्गदर्शन करणे, जसं मोटिव्हेशनल स्पीचेस असतात ते देणे, मुलांच्या मानसिक समस्या हाताळणे, मग त्या अभ्यासाच्या स्वरूपातील असतील, त्यांच्या वर्तणुकीतील असतील, अशा वेगवेगळ्या अनेक समस्या असतात. तर खास करून जर हा स्त्रीचा जर दिवस आहे आणि मी एक स्त्री आहे, तर स्त्रीच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलायला मला नक्कीच आवडेल. अगदी. तर आजचा तुम्हाला विषय समजलाच आहे मॅडम. आज हेमाजी आपल्याला स्त्री आरोग्याबद्दल, स्त्री मानसिक आरोग्याबद्दल सांगणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. तर सगळ्यात पहिला प्रश्न हाच आपण विचारूयात, की स्त्रीचं मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? वैष्णवी असं असतं की आपण प्रत्येकजण शरीराची काळजी घेतो. अगदी. शरीराला थोडासा त्रास झाला, की आपण लगेच डॉक्टरांकडे जातो. परंतु या शरीरामध्ये जे एक मन आहे, जे अनेक भावना जाणतं आणि ह्या भावनांवर आपण जगत असतो आणि या भावना मॅनेज करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. स्त्रीच्या बाबतीत जर मानसिक आरोग्य म्हटलं तर असं होतं, की स्त्री ही अनेक दबावाखाली असते, घरच्यांच्या दबावाखाली असते, समाजाच्या दबावाखाली असते आणि तिला अनेक जबाबदाऱ्या पेलायच्या असतात आणि या जबाबदाऱ्या पेलताना बऱ्याचदा तिच्या मनाची खूप घालमेल होते आणि अगदी. अशामध्ये असं होतं, की चिंता राहणे, थोडंसं स्ट्रेसमध्ये राहणे, एन्झायटी असतं आपण जे म्हणतो, हं. की चिंताग्रस्त राहणे आणि ओव्हर थिंकिंग अनेक गोष्टींचा विचार करणे. मग त्याच्यामध्ये मुलांच्या फ्युचरचा विचार असतो, घरच्यांचा विचार असतो आणि अशामध्ये कुठेतरी ती स्त्री स्वतःकडे दुर्लक्ष करते आणि म्हणूनच स्त्रीचं मानसिक आरोग्य याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. पण ते कसं आपण सांभाळू शकतो? म्हणजे स्त्रीचं आरोग्याबद्दल, मग ते फिजिकल असू दे किंवा मेंटल फिटनेस असू दे, याबद्दल बऱ्याचदा चर्चा होते. परंतु ते सांभाळायचं कसं? आता आज आपण मेनली मानसिक आरोग्याबद्दल बोलतोय. तर सांगा की बाबा कसं सांभाळायचं हे मानसिक आरोग्य? खूप छान प्रश्न आहे वैष्णवी खरं तर, की चर्चा करणं पण ॲक्चुअली त्याच्यावर सोल्युशन काय किंवा अगदी. आपण मानसिक स्वास्थ्य नीट जपण्यासाठी हं. काय ॲप्लिकेबल आपल्या लाईफमध्ये करायचं आहे, तर हे हं. खूप छान प्रश्न आहे आणि ह्याच्याबद्दल एकच मी सांगेल, की स्त्रीनी स्वतःला एक सूचना द्यायला पाहिजे आणि सेल्फ टॉक ठेवायला पाहिजे, की येस, मी जरी परफेक्ट नसेल, तरी मी व्हॅल्युएबल आहे. क्या बात! कारण स्त्रीला असं वाटत असतं, की मला सगळं जमलं पाहिजे. मी सगळीकडे अगदी. लक्ष ठेवायला पाहिजे आणि माझ्याकडून कोणाचीही हलगर्जीपणा असा व्हायला नको, की कोणाचं मन मन दुखावलं दुखावलं पाहिजे. नाही. पण अगदी. असं होत नाही. वी आर नॉट परफेक्ट. म्हणजे येस. एव्हरीबडी कुठलीही व्यक्ती 100% तिचं प्रत्येक ठिकाणी नाही देऊ शकत. मग अशा वेळी तिने स्वतःला सांगायला पाहिजे, की येस, तू व्हॅल्युएबल आहे आणि तिने स्वतःला इम्पोर्टन्स द्यायला सुरुवात करायला पाहिजे. कारण क्या या सगळ्यांची मनं राखण्याच्या बाबतीत असं होतं, की ती स्वतःलाच महत्त्व द्यायला विसरून जाते. अगदी. आणि दुसरं असं, की त्या स्त्रीनी स्वतःचे छंद जोपासले पाहिजेत. कारण काय होतं, बऱ्याचदा जॉब करतीये किंवा लग्न झालंय किंवा एज्युकेशन वाईज असंच नाही, की फक्त स्त्री म्हणून, पण ज्या अविवाहित स्त्रिया आहेत, त्या देखील काय होतं, की स्वतःला पूर्ण त्या कामामध्ये डिव्होट करून देतात. आणि मग अशा वेळी जे काही आपले छंद आहेत, मग ते नृत्य असू शकतं, गाणं ऐकणं, रांगोळी, मेहंदी मल्टिपल असतात. मग अशा गोष्टींना त्या स्त्रीनी महत्त्व दिलं पाहिजे आणि अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये स्त्रीनी स्वतःचं मन दुसऱ्यापुढे मोकळं करायला पाहिजे, की अगदी. जेणेकरून हे खूप इफेक्टिव्ह टेक्निक आहे. कारण याच्यामध्येच आपलं निम्मं जे काही स्ट्रेस आहे, ज्या काही भावना दाबल्या गेलेल्या आहेत, तर त्या बाहेर पडायला वाव मिळतो आणि मग स्त्रीचा मूड जो आहे, तो आपण म्हणू की बूस्ट होतो. आणि अगदी. अजून जर तू म्हटलं तर त्याच्यामध्ये असं आहे, की स्त्रीनी नाही म्हणायला शिकायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं. म्हणजे स्त्रीला असं वाटतं, की "अरे, मी नाही कसं म्हणू?" हं. पण आपण सगळ्यांची मर्जी नाही सांभाळू शकत. आपली मर्जी किती जण सांभाळतात
हे पण तेवढंच महत्वाचं आहे. तर ज्या ठिकाणी आपल्याला त्रास होत आहे किंवा ज्या गोष्टी करणं आपल्याला सहजतेने शक्य नाही, तर अशा वेळी नाही म्हणायला पण शिकलं पाहिजे. आणि कधी देखील दुसरी व्यक्ती येऊन तुमचं कौतुक करेल याची वाट बघू अपेक्षा. नका. येस. आरशामध्ये बघा आणि एक थाप पाठीवर स्वतःसाठी द्या. स्वतःसाठी पण टाळी वाजवा. अलीकडे एक रील तू व्हायरल होताना बघितलं असेल, की एखादा मुलगा आहे तो चहा करतोय आणि तो चहा छान झाला, की तो स्वतःचेच पाया पडतो. अरे वाह! म्हणजे त्याच्यामध्ये काय तर फक्त चहा केला म्हणून त्याला स्वतःचं कौतुक पडतंय. पण क्या बात है! कित्येक दिवस, कित्येक वर्ष स्त्री ह्या हे अनेक करते. जबाबदाऱ्या पार पडत असते आणि अशा वेळी त्या स्त्रीला किती जण कौतुकाची थाप देतात, पण कुणाच्याही कौतुकाच्या थापेची आपल्याला इथे वाट पाहायची नाहीये. अगदी. आपल्याला स्वतःलाच ती थाप स्वतःहून द्यायची आहे. क्या बात है! म्हणजे मला हे फार आवडलं लास्टला जे सांगितलं, की स्वतःचं कौतुक स्वतःच करायचं. कारण बरेचदा होतं असं, की आपण एखादं चांगलं काम केलं, की खरंय. घरच्यांकडून आपल्या अपेक्षा असतात, की त्यांनी माझं कौतुक करावं किंवा आपल्या आयुष्यातली एखादी व्यक्ती अशी असते, की कोणी कौतुक नाही केलं तरी तिने करायला पाहिजे. मला वाटते ती व्यक्ती तुम्ही स्वतः बना. म्हणजे आरशात खरंय, दिसणारी ती व्यक्ती तुम्ही बना, की खरंय. कोणाचीच गरज नाही लागली पाहिजे. आपण चांगलं काम करतो, आपण कौतुक करूयात आणि इथून सुरुवात करूयात. तर आता मॅडम तुम्ही म्हणलात, की तुम्ही समुपदेशनाचं काम करता. तर समुपदेशक म्हणून या फील्डमध्ये मानसिक आरोग्य स्त्रियांचं यामध्ये तुमचं काय वेगळं काम असतं? वेगळा काय रोल असतो? अ, कुठलाही मानसतज्ञ जो असतो हं. किंवा जो समुपदेशक असतो, तो खरं तर मार्गदर्शन करण्याचं काम करतो. बरं. जेव्हा कुठलीही व्यक्ती ही आमच्याकडे एखादं चॅलेंज घेऊन येते, मी समस्या नाही म्हणणार, कारण हं. समस्या म्हटलं की ते निगेटिव्ह होतं. अगदी. ओके. चॅलेंज म्हटलं की व्यक्ती ते ते कसं पूर्ण होईल हे बघते. हां. तर एखादे चॅलेंज घेऊन येते, तर तेव्हा त्या व्यक्तीला गाईड करणं हे त्या मानसतज्ञाचं काम असतं. बरं. आणि स्त्रियांच्या बाबतीत जर बोललं तर स्त्रीला एक खाजगी जागा जिथं तिचं मन मोकळं होईल अशी ते काउन्सिलर असतात आपल्या आजूबाजूला. तर त्यांच्याकडे जरूर जावं आणि नेव्हर हेजिटेट टू आस्क हेल्प. म्हणजे येस. तुम्हाला जर मदत हवी आहे तर मागा, जावा, बोला. असं एक आहे समुपदेशक असं करतात, की तुम्हाला प्रॉपर लाईफ स्टाईल कशी असावी याचं गाईडन्स देतात. हं. स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स त्यांच्याकडून तुम्हाला समजतात. नंतर हाऊ टू डील विथ स्ट्रेस हे तर आहेच. परंतु रिलॅक्सेशन्स जे रिलॅक्स होण्याचे जे वेगवेगळे मार्ग आहेत. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं, की स्त्रीनी काय करायला पाहिजे. तर मग त्याच्यामध्ये स्त्रीनी व्यायाम करणं, हं, योग्य हं, हं. आहार करणं अगदी. हेही तेवढंच महत्वाचं आहे. कारण स्त्री काय करते आधी सगळ्यांना देते आणि मग शेवटी खायला काय बसते. राहिलं असेल ते. हो, बरोबर. तर मग स्वतःच्या आहाराकडे, स्वतःच्या शरीराकडे हं. महत्त्व देणं ही तितकंच गरजेचं आहे. कारण जर तुमचं शरीर जर तुम्हाला साथ देत असेल, तर तुम्ही अगदीच. एखादं जे ठरवलेलं ध्येय आहे, ते अगदी चांगल्या प्रकारे साध्य करू शकाल. आणि स्त्रीला इंडिपेंडंट ठेवण्याचं म्हणजे हे योग्य मार्गदर्शन, की तू कसं राहायला पाहिजे, कुठल्या हं, हं, हं. स्टेजमध्ये आणि तुला काय गरज आहे. तर ती गरज ओळखून त्याप्रमाणे मार्गदर्शन करण्याचं काम एक समुपदेशक करतो. क्या बात है! मग याच्यामध्ये काही वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत का? म्हणजे मी मध्यंतरी आर्ट थेरपी शिकले होते. ओके. तर ते आर्टच्या माध्यमातून तुमचं मेंटल स्ट्रेस रिलीव्ह करण्याच्या एक्झॅक्टली. पद्धती त्यात शिकवलेल्या. तर यात असं काय वेगळं असतं? तुम्ही काय वेगळं करता? याच्यामध्ये वेगवेगळ्या थेरपीज असतात, ज्याच्यामध्ये व्यक्तीच्या विचारांवर बरं. काम केलं जातं, की त्या हं, व्यक्तीची विचार प्रोसेस काय आहे, हं, हे बघितलं जातं. आणि मग जे ते इरॅशनल तिचे थॉट्स आहेत, हं. ते चेंज करून त्याच्या जागी रॅशनल थॉट्स आपल्याला दिलं जातं. बरं. आणि कोणत्याही जनरली आपण असं करतो, की वैष्णवी मी तुला विचारेल, की एखाद्या मुलाला जर कॉफी हातात असेल आणि त्याला धक्का लागला, तर त्याची कॉफी सांडते. हं, मग मी जर तुला विचारलं, की कॉफी का सांडली? हं. तर तुझं उत्तर काय असेल? धक्का लागला म्हणून सांडली. जनरली आपण हेच उत्तर देतो. पण येस. ॲक्चुअली कपामध्ये कॉफी आहे म्हणून ती सांडली. क्या बात है! तर जनरली आपलं असंच होतं, की आपण परिस्थितीला किंवा त्या व्यक्तीला ब्लेम करतो. बरं. परंतु आपल्या आतमध्ये त्या व्यक्तीबद्दल काय थॉट्स आहेत, जसे त्या कपामध्ये ती कॉफी आहे, तसे आपल्यामध्ये त्या सिच्युएशनला बघून काय थॉट्स येतायत, हां. की नाही मला हे आता डील होणार नाही, मला हे होणार नाही किंवा ओके. घरचे मला समजूनच घेत नाही, मी दरवेळेस मीच का करावं? हं, हं. हे जे थॉट्स आहेत, ती थॉट प्रोसेस ॲक्चुअली रॅशनल कशी असायला पाहिजे, की बरं. जेणेकरून त्या व्यक्तीला त्रास व्हायला नाही पाहिजे. तर हं, हं. अशा पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा असं होतं, की त्या व्यक्तीची केस हिस्ट्री घेतली जायची. हं, त्या केस हिस्ट्रीमध्ये तिच्या समस्येला अनुषंगाने काही त्रास आहे का? हं, हे पाहिलं जातं. काही आपल्याला त्याच्यातून क्लूज मिळत आहेत का? आणि हं. त्या पद्धतीने वेगवेगळे सेशन्स आखले जातात आणि त्याचे बरं. छोटे-छोटे गोल्स ठेवून ते कंप्लीट केले जातात. आणि जसं तू म्हटली, की आर्ट थेरपी आहे. त्याचप्रमाणे आपण म्हणतो, की डान्स थेरपी पण आहे. येस.
त्याच्यामध्ये अनेकदा आपण असं म्हणतो की योगा आणि मेडिटेशन ऑल्सो हेल्प्स हो. टू इम्प्रूव्ह युअर मेंटल हेल्थ. येस. तर अनेक असे आहेत की ज्याच्यामध्ये म्युझिक थेरपी आहे आणि अलीकडे तर म्हणजे एवढ्या थेरपीज आणि वेगवेगळे सेशन्स, वेगवेगळे ऑनलाईन वर्कशॉप घेतले जातात की ज्याच्यामधून आपण इझिली आपल्या समस्यांना म्हणजे सोडवण्यासाठी अगदी. आपल्याला मदत घेऊ शकतो. येस, येस. अगदी. म्हणजे असं. सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण वाढत असताना अनेक गोष्टी हां. सप्रेस झालेल्या असतात येस. आणि मग जर त्याच प्रकारचा प्रसंग जर आपण त्याला हं, सामोरे गेलं, हं. तर मग आपल्याला असं होतं की मग तेव्हा आपण रिप्लाय न करता रिॲक्ट करतो येस. आणि रिॲक्ट करताना मग त्या व्यक्तीची काय मानसिक स्थिती होतीये किंवा व्यक्ती ती स्त्री हं, कुठल्या आपण कारण आपण स्त्रियांबद्दल बोलतोय, तर स्त्रियांना हेच होतंय जसं तू म्हटली, की डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे हं, अशा अनेक गोष्टी आहेत, की अनेक जबाबदाऱ्या, अनेक लोकांची मनं सांभाळणं हं. आणि त्याचबरोबर समाजाकडून त्याच्या ज्या अपेक्षा असतात. कारण हं, असं बऱ्याचदा आपण बघतो, की एखादी स्त्री आहे आणि ती जर बाहेर काम करत असेल हं. आणि घरातलं काम जर ती पूर्ण करत नसेल, तर तिला म्हटलं जातं, की "अरे काय मग घरात तर कामाला अगदी, बाई लावली आहेस आणि बाहेर तर तेव्हा काय उपयोग?" म्हणजे अगदी. हा दृष्टिकोन असतो आणि सोशल मीडियावर रिसेंटली मी एक बघितलं, की बंगलोरमध्ये 35 वर्षीय एक इंजिनिअर लेडी होती, तर तिने सुसाईड केलं. आणि त्याच्यामागं कारण एवढंच होतं, की तिचं सासूशी पटत नव्हतं आणि सासू तिला स्वयंपाकघरात यायला नको म्हणत होती. आणि मग त्या स्त्रीने जेव्हा सुसाईड केलं, तर तिचा एक 4 वर्षाचा लहान मुलगा आहे. मग या गोष्टीला जर मला असं वाटतं, की तिला जर योग्य मार्गदर्शन त्या ठिकाणी अगदी. मिळालं असतं, तिच्या भावना कुठेतरी रिकाम्या झाल्या असत्या, हं. तर मला असं वाटतं, की या स्थितीपर्यंत ती पोहोचली पोहोचली नसते. नसती. तर त्यावेळी जर तुम्हाला असं वाटत असेल, की मला खूप गोंधळ होतोय, मला उदास वाटतंय, मला शांत वाटतंय, मला कुणाशी तरी बोलू वाटते, तर अशा वेळी रायटिंग म्हणजे डायरी अगदी. रायटिंग हे पण खूप छान सोल्युशन आहे. तर रेग्युलर तुमचे जे काही मन आहे, ते ते तुमच्या डायरीमध्ये मोकळं करा, की येस. जे तुम्हाला तुमच्या भावना बाहेर टाकायला मदत करेल आणि तुमचा मूड जो आहे तो स्टेबल राहील. अगदी. म्हणजे हे रायटिंग खूप इफेक्टिव्ह आहे. मी स्वतः केलेलं आहे. म्हणजे मी दैनंदिनी वगैरे नाही लिहीत. पण मला जर्नलिझम. हां. पण मला सवय होती, की ज्या-ज्यावेळी मी आनंदी असेल किंवा दुःखी असेल किंवा काहीतरी खूप मोठं झालंय, मग मी माझ्या कवितांच्या माध्यमातून माझं मन मोकळं करायचे आणि मी ते अगदी. लिहायचे आणि त्याचा खूप इफेक्ट झाला. मला खूप चांगला फरक पण जाणवला. तर तुम्ही जरी तुम्हाला कविता लिहिता येत नसतील, तरी पण एक असतं प्रत्येकाला लिहिता येतं, खरं. की आपल्यासोबत काय घडलंय आणि आपल्याला आता काय फील होतंय, काय वाटतंय, तर ते तुम्ही किमान लिहा. तुम्हाला जर कोणी बोलायला व्यक्ती सापडत नसेल, ज्याच्यासमोर आपण मन मोकळं करू, तर किमान लिहायला तरी सुरुवात करा. पण आता ज्यांना तुम्ही म्हणालात, की मदतीची गरज आहे. तर ज्यांना हवी आहे मदत, तर त्यांनी तुमच्यापर्यंत कसं कॉन्टॅक्ट करू शकतील, की आता मला खरंच गरज आहे मदतीची. तर मग तुम्ही स्वतः समुपदेशक आहात, तर हां. मग तुमच्यापर्यंत कसं रीच आउट करावं त्यांनी? तर मी अकलूजमध्येच असते. माझं एक स्मॉल क्लिनिक आहे. मी ऑनलाईन सुद्धा गाईडन्स करते, काउन्सिलिंग करते. माझा नंबर आहे 8605579003 किंवा Instaवर आणि Facebookवर पण हं. माझं हेमा फडे या नावाने अकाउंट आहे. ज्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या रील्स टाकते. ओके. ज्याच्यामधून व्यक्ती मोटिव्हेट होतात. त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे. तर क्या मला बात! असं वाटतं, की व्यक्तींना कुठेतरी आपल्या भावनाशी कनेक्ट होणारी एखादी गोष्ट कळली, तर व्यक्तीला तिचं सोल्युशन मिळतं. अगदी, आणि कसं असतं कोणीतरी फक्त मार्ग दाखवणारा अगदी. हवा असतो आणि ते मार्ग दाखवण्याचं काम हा प्रत्येक समुपदेशक करत असतो. क्या बात! आणि कुठेही व्यक्तीने समुपदेशाकडे जाताना अशी लाज वाटून हं, हं. घेऊ नये, की मी कशी जाऊ? अगदी. इट इज ॲज नॉर्मल ॲज डॉक्टर. येस. आपण बरं वाटत नसेल तर डॉक्टरकडे त्या सहजतेने जातो, हं. त्या सहजतेने. कारण आज झालं असं काय आहे, की इतके स्पर्धात्मक युग आहे आणि त्याच्यामध्ये कोणी कोणाला ऐकून घ्यायला तयार नाहीये. कारण अगदी. 4 भिंतीच्या आत राहतो. कुटुंब एकदम छोटे झालेले आहेत आणि कामाचा लोड वाढलेला आहे. तर या अगदी. सगळ्या याच्यामध्ये जर तुम्हाला एका समुपदेशकाची गरज लागली, तर मी नक्की अकलूज आणि अकलूज परिसरातील लोकांसाठी आहे. नक्की या, बोला, तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. नक्की हेमा मॅम. खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलंत. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाला पोहोचलोय. तर जाता-जाता शेवटचा प्रश्न. तर आज आपण महिला दिनानिमित्त इथं हा कार्यक्रम घेतोय. तर आज महिला दिन तर आहेच, परंतु रंगपंचमी सुद्धा आहे. तर या दोन्हींचा एक सुंदर असा योग साधलेला आहे आपण. तर मग या निमित्त तुम्ही आपल्या महिलांना, भगिनींना काय सांगाल? काय संदेश द्याल? वैष्णवी, खरं तर खरंच हा दिवस खूप अगदी योगाने आलाय. कारण प्रत्येक अगदी. स्त्री
हा दुसऱ्यांचं आयुष्य हे रंगाने वेगवेगळ्या उजळत असते. जसं आपण म्हणतो, अगदी. की प्रेमाचा लाल रंग, मैत्रीचा पिवळा रंग, पवित्रतेचा पांढरा रंग आणि गुलाबी रंग किंवा केशरी रंग हा आधाराचा किंवा प्रेरणेचा. तर हे प्रत्येक काम, हे प्रत्येक कर्तव्य स्त्री ही स्त्री. खूप छान बजावत असते आणि मी असं सांगेल, की स्त्रीनी आजची रंगपंचमी नक्की एन्जॉय करावं. तिनी पण क्या बाहेर बात है! जावं, तिनी पण थोडंसं स्वतःला रंगवावं अगदी. आणि या रंगामध्ये तिने रंगून जावं. सगळ्या महिलांना आणि वैष्णवी खास करून तुला खूप खूप धन्यवाद. तू आज थँक यू. मला बोलायला इथे संधी दिली. रेडिओ 90.8 एफ-एम रेडिओला सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि मी परत सांगेल, की स्माईल करो अच्छा लगता है आणि ह्या प्रत्येक स्त्रीने हे करायचंय, हसायचंय आणि आपलं आयुष्य छान परीने जगायचं आहे. क्या बात है! थँक यू सो मच मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून आलात. त्याबद्दल पुन्हा एकदा स्माईल एफ-एमतर्फे तुमचे खूप खूप आभार. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व भगिनींना महिला दिनाच्या तर शुभेच्छा आहेतच. त्यासोबतच आज रंगपंचमी आहे. मॅडम म्हणालात त्याप्रमाणे तुमचं आयुष्य रंगाने भरून टाका. ऑलरेडी ते भरलेलं आहे. फक्त ते इतरांसाठी तुम्ही भरलंय. परंतु आता स्वतःसाठी सुद्धा ते आयुष्य रंगांनी भरायची वेळ आलेली आहे. रंगपंचमीच्या तुम्हाला याच रंगमय शुभेच्छा. धन्यवाद.